तिसऱ्या दिवशी जिवंत झालेला प्रभू येशू आपल्या वागण्याच्या द्वारे, आपल्या बोलण्याच्या द्वारे, आपल्या व्यवहाराच्या द्वारे दिसला पाहिजे की माझा प्रभू तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आणि प्रभूने ती वॉर्निंग आपल्याला दिली आहे की तुमच्यामधून तुमची कामं बघून लोकांनी पण आणि दुसऱ्याने बी तुमचं कौतुक करून देवाचा गौरव करावा. हालेलुया. आपले जर भांडणं झंगड पकड चालले, इथून तिथून अख्या लातूरला आपले भांडणं माहिती झाले, तर आपला गौरव व्हायलाय का देवाचा? कुणाचा गौरव व्हायलाय? शैतानाचा गौरव व्हायलाय. आणि ह्या वागण्याच्या द्वारे, एकमेकाला क्षमा न करण्याच्या द्वारे, एकमेकाला शाप देण्याच्या द्वारे तो शैतानाचा गौरव व्हायलाय. म्हणजे याचा अर्थ की प्रभू येशूचं जिवंतपणा आपल्यामध्ये आलेलाच नाही. म्हणजे तुमच्या वागण्याच्या द्वारे, व्यवहाराच्या द्वारे तुम्ही दाखवताय की प्रभू येशू त्या कब्रमधून बाहेर आलाच नाही, प्रभू येशू अजून कब्रमध्येच आहे, असं तुम्ही सिद्ध करून दाखवताय. म्हणा हालेलुया. आपला प्रभू कब्रमधून बाहेर आलाय तर आपल्याला दाखवायचंय कितीही दुष्ट असू द्या, जसं येशूचं सांगितलं, क्षमा करा. किती बी तुमच्यावर अत्याचार केलेला असेल क्षमा करा, किती बी तुम्हाला लुटलेला असेल क्षमा करा, त्याची झडती देव घेईल, पण तुम्ही क्षमा करा आणि त्याच्यासाठी प्रार्थना करा. प्रभू माझा जसा जन्म झालाय, माझ्या ह्या शत्रूचा बी जन्म होऊ दे, ह्याचे बी तारण होऊ दे येशूच्या सामर्थ्याने. असं जर तुमच्यामध्ये असं तर तुम्ही देवाचे लेकरं बघत आहे.